नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं आकाश आणि भूमी आता कदमच्या मदतीने इथे राजकाकांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असतात. तेव्हा आता त्यांच्या हाती खूप मोठा पुरावा लागल्यामुळे इथे भानुशालीला आकाश आणि भूमी दोघंजण सांगतात की कदम राजकाकाला भेटायला जेव्हा आला होता तेव्हा इथे बँक स्टेटमेंटवरती राजकाकाची सही घेतली होती आणि तेव्हाच एक फोन आला होता. तेव्हा राजकाकाला ते लोक म्हणत होते की टोमॅटो घेताय का, भाजी खरेदी करताय का. तेव्हा राजकाका त्या माणसांवरती वैतागला सुद्धा होता. 3-4 मिनटं त्यांच्याशी राजकाकाचं बोलणं हे झालं होतं. मग तोच नंबर तांडेलचा कसा काय निघाला, म्हणजे नक्कीच कुणीतरी राजकाकाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यावेळेला पैशांची देवाणीघेवाणीबद्दल कुठल्याही प्रकारचं बोलणं झालं नव्हतं हे सुद्धा आता भूमी इथे सांगते. तेव्हा रागिणीला आता खूपच जास्त भीती वाटते. भूमीला आपल्या इथून घालवून मी खूप मोठी चुकी केलेली आहे. फक्त एकच दिवस ती माझ्या नजरेआड झाली तर तिने एवढा मोठा पुरावा शोधून काढला, म्हणजे ती राजाराम यांना लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढू शकते आणि मग खरा गुन्हेगार कोण आहे ते सुद्धा ती लवकरात लवकर शोधून काढू शकते. तेव्हा आता मला काहीतरी करून भूमीला इथेच ठेवून घ्यायला हवं असं रागिणी आता पुन्हा प्लॅन करते. आणि त्याच वेळेला भानुशाली यांना भूमीचं हे कौतुक अजिबातच वाटत नाही. त्यांना उलट इतका राग येतो की भानुशाली वकील भूमीला म्हणतात की तू या केसमध्ये आता पडायचं नाही, तुझं आता लग्न ठरलंय, तू आता तुझ्या लग्नाच्या तयारीकडे लक्ष द्यायचं. तेव्हा इथे भानुशाली यांनी आता दोघांची आयडिया उडवून लावलेली असते आणि त्यामुळे आकाश आणि भूमी दोघेही आता खूपच जास्त विचारात पडलेले असतात. तेव्हा भूमीला आता त्यांचं वागणं संशयास्पद वाटतच असतं. तेव्हा भूमी म्हणते की रागिनी मॅडम सुद्धा एवढे शांत कशा काय बसल्यात, म्हणजे राजकाकांना जामिनावरती सोडवण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्न करत नाहीयेत, त्यांनी तरी काहीतरी हालचाल केली पाहिजे ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. तेव्हा आकाश भूमीला म्हणतो की आपण एक काम करूया, आपण जे आधी वकील निवडले होते आपण त्यांनाच हाताशी धरून राजकाकाला कसं तरी जामिनावरती तरी सोडवूया. तेव्हा इथे भूमी म्हणते ठीक आहे आकाश, आपण त्यांच्याशी बोलून घेऊया का, हवं तर कदम यांना मदतीला घेऊन आपण त्यावेळचं राजकाकांच्या सगळं मोबाईलचं कॉल रेकॉर्डिंगसुद्धा काढूया, कारण जर गरज पडली तर आपल्याला ते सुद्धा वापरता येईल. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी ही तू खूपच छान आयडिया दिलेली आहेस, हे मला आधी का नाही सुचलं. तेव्हा आता ज्या दिवशी कदम राजकाकांना भेटायला गेले होते त्या दिवसाची तारीख आणि ज्या वेळेला ते गेले होते 4 वाजता त्या टायमिंगचं कॉल रेकॉर्डिंग आता काढलं जातं आणि तेव्हा राजकाका 2 ते 3 मिनटं त्या नंबरवरती बोललेले असतात. तेव्हा इथे कुणीतरी मुद्दामून राजकाकांना फसवण्यासाठी फक्त तांडेलच्या मोबाईलवरून एकदाच कॉल केला होता, जास्तीत जास्त 2दा. तेव्हा राजकाका म्हणतात मला तर माहिती सुद्धा नाहीये की हा नंबर कुणाचा आहे. तांडेलचा जरी हा नंबर असेल तरी तो माझ्याकडे सेव्ह तरी आहे का, नाहीतर तुम्ही माझी महिन्याची किंवा वर्षाची कॉल लिस्ट काढली ना तरी सुद्धा चालेल. एकदा तरी वर्षामध्ये आमचं बोलणं व्हायला हवं होतं. हा नंबर मुद्दामून मला फसवण्यासाठी फक्त वापरला गेला आहे. तेव्हा ऑफिसर गायकवाड, आकाश आणि भूमी तिघंजण आता पुन्हा या केसवरती विचार करतात. आकाश म्हणतो की गायकवाड साहेब, मला नाही वाटत की राजकाकाने हे सगळं केलं असेल, त्याला कुणीतरी मुद्दामून फसवलंय. राजकाकाचा स्वभाव खूपच जास्त साधा भोळा आहे. तर इथे आता एवढं सगळं घडत असताना सुद्धा भूमी आणि आकाश एकत्र येऊन राजकाकाला कसं बाहेर काढता येईल याकडेच आता लक्ष देत असतात. आपल्या लग्नाकडे जास्त लक्ष न देता आता जामिनावरती राजकाकाला कसं सोडवायचं याचाच विचार आता आकाशच्या मनामध्ये असतो. आणि इथे भूमीला आता रागिणीवरती सुद्धा संशय आलेला असतो, कारण रागिणी आणि ॲडव्होकेट भानुशाली यांचं बोलणं आता भूमीने ऐकलेलं असतं. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून भूमीला तिच्यावरती संशय आलेला असतो की इथे रागिणी मॅडमला राजकाकांना जेलमधून बाहेर नाही काढायचं आहे वाटतं. तेव्हा आता भूमीच्या प्रयत्नांना यश येतं आणि जामिनावरती राजकाकांना सोडवलं जातं. तर इथे लग्नाच्या आधीच राजकाका आता जेलमधून बाहेर आलेले असतात. त्यांना आता घरी बघून रागिणीला सगळ्यात मोठा धक्का बसतो, कारण राजकाकांना फसवून ती मात्र आता सेफ बाहेर राहिलेली असते. तिला असं वाटत असतं की भूमीचं भानुशाली बरोबर लग्न लावून दिलं की मग मी मोकळी. इथे पॉवर ऑफ अटर्नी आता स्वतःच्या नावावरती करून घेतलेली असते, भूमीचं लग्न करून देणार असते आणि आता ह्या केसमधून बाहेर पडण्यासाठी, बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी तिने स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे राजकाकांना अडकवलेलं असतं. त्यामुळे तिला आता वाटत असतं की मी आता सगळ्या कचाट्यातून सुटलेली आहे. पण भूमी तिला शांतपणे काही जगू देत नाही. भूमीने आता खूप मोठा प्लॅन करत राजकाकांना बाहेर काढलेलंच असतं. तेव्हा राजकाकांना आता भूमी कसं काय बाहेर काढते आणि इथे लग्नाच्या आधी त्यांना जामीन कसा काय मिळतो हे आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे पुढे बघूच या.
तर इथे आता कदमने सांगितल्याप्रमाणे भूमीने आता सगळे कॉल रेकॉर्ड्स हे काढलेले असतात। त्याच्यामध्ये 4 तारखेला जेव्हा तांडेलच्या नंबरवरून राजा काकाला फोन आलेला असतो तो नंबर देखील राजा काकाकडे सेव्ह नसतो। त्यामुळे इथे भूमी ते सुद्धा आता परखडपणे ऑफिसर गायकवाड यांच्यासमोर मांडते। भूमी म्हणत असते की जर त्यांचं त्याच्याशी काहीतरी संबंध असता तरी वेगळ्या नावाने का होईना पण नंबर सेव्ह असता। त्यांना माहितीच नाही आहे की हा नंबर कुणाचा आहे। बरं मग त्यांचा एवढा संबंध असता तर त्यांचा वर्षातून महिन्यातून एकदा दोनदा तरी कॉन्टॅक्ट हा व्हायला हवा होता। पण फक्त एखाद दुसऱ्या फोनवरती आपण राजा काकावरती असा संशय नाही घेऊ शकत। आणि इथे पैशांचं म्हणाल तर इथे राजा काका पैशांची देवाणघेवाण हे बिझनेसद्वारे करतच असतात। त्यामुळे आता कुणीतरी गैरफायदा घेऊन या संधीचा सुद्धा फायदा उचलला असेल तेव्हा ती रोकड राजा काकांच्या हातातून घेऊन नक्कीच कुणीतरी तिचा गैरवापर केलेला आहे आणि त्याचा सगळा आळ राजा काकांवरती टाकण्यात आलेला आहे। तेव्हा इथे आता भूमीने आणि आकाशने असे बरेचसे पुरावे जे इथे राजा काकांना निर्दोष सिद्ध करतील अशा वकिलाच्या मार्फत आता इथे ऑफिसर गायकवाड यांना दाखवलेले असतात। आणि इथे आकाश ऑफिसर गायकवाड यांना म्हणतो की सर तुम्ही आमची आतापर्यंत खूप मदत केलेली आहे पण प्लीज तुम्ही आता जरा आमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवा। आम्ही तुम्हाला त्रास देतो असं तुम्हाला वाटत असेल तर मी आत्ताच तुमची माफी मागतो। पण खरं सांगायचं तर राजा काकाने काहीही केलेलं नाही आहे। खरा गुन्हेगार कोण आहे या सगळ्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे तो बाहेर मोकाट फिरतोय। मला असं वाटतंय की आपण राजा काकाला निदान त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तरी त्यांना जामिनावरती सोडायला हवंय आणि मग हवं तर खरा गुन्हेगार कोण आहे त्याची चौकशी करायला हवी आहे। नाहीतर राजा काका निर्दोष असून तो शिक्षा भोगेल आणि ज्याने गुन्हा खरोखर केलेला आहे तो मोकाट सुटेल। तुम्हाला नाही वाटत का आपण राजा काकांना एक तरी संधी दिली पाहिजे? तेव्हा इथे आता ऑफिसर गायकवाड यांना सुद्धा भूमीचं आणि आकाशचं बोलणं हे पटलेलं असतं। तेव्हा इथे ॲडव्होकेट आता तावडे जे आकाशने नवीन वकील बघितलेले असतात त्यांनी आता सगळा पेपरवर्क केलेला असतो आणि राजा काकांचं वकीलपत्र सुद्धा आता स्वीकारलेलं असतं। त्यामुळे इथे सगळे आता जामिनाचे पेपर वगैरे तयार करून ॲडव्होकेट तावडे तिथे आलेले असतात। तेव्हा इथे जामिनावरती आता सोडण्यासाठी त्यांनी खूपच जास्त मागणी केल्यानंतर राजा काकांना जामिनावरती सोडण्यासाठी गायकवाड तयार होतात। तेव्हा इकडे भूमीला खूप आनंद होतो आणि भूमी म्हणत असते की सर खरा गुन्हेगार कोण आहे हे शोधण्यासाठी मी सुद्धा तुम्हाला मदत करेन आणि आकाश सुद्धा। आणि त्याचबरोबर आता इथे राजा काका म्हणतात मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे। या प्रकरणामध्ये मला कुणीतरी मुद्दामून गवलेला आहे तो व्यक्ती कोण आहे ते सुद्धा मी लवकरात लवकर शोधून काढेनच। तेव्हा इथे आता राजा काकांना जामीन तर मिळालेला असतो पण याबद्दल भानुशाली आणि त्याबद्दल रागिणीला काहीच माहिती नसतं। तेव्हा आता लग्नाच्या आधीच राजा काका हे घरी आलेले असतात। त्यांना घरी बघून आता रागिणी खूपच जास्त आश्चर्यचकित होते। त्याचबरोबर अथर्व आणि अभिला खूप जास्त आनंद होतो। अभिला तर रागिणीचा रागसुद्धा येत असतो कारण अभिला सगळं माहिती असतं हे कारस्थान रागिणीचं आहे पण उगाचच त्याचे वडील जेलमध्ये गेलेले असतात। तेव्हा तर राजा काकांना घरी बघून बाकीच्या सगळ्यांना खूपच जास्त आनंद होतो। तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आता राजा काकांना जामीन तर मिळालेला आहे पण आता लवकरच खरा गुन्हेगार खरा सूत्रधार मास्टर माइंड कोण आहे त्याला आता लवकरात लवकर शोधून काढायचं आहे। बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये ज्याचा खूप मोठा हात आहे तो कुठेतरी लपून बसलाय पण त्याचा चेहरासुद्धा लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर येईल असं आता भूमी ठामपणे म्हणते आणि ती रागिणीकडे बघते। तेव्हा रागिणी आता भूमीला खूपच जास्त घाबरते कारण भूमीला रागिणीवरती आता पूर्णपणे संशय हा आलेला असतो। तेव्हा रागिणीला आता वाटतं की आता राजाराम हे जामिनावरती सुटलेले आहेत याचा अर्थ आता पुन्हा इथे तपासणी होईल आणि त्याच्यामध्ये आता माझं नाव पुढे येते की काय अशी भीती तिला वाटायला लागते। तेव्हा इथे येणाऱ्या भागामध्ये आता आकाश आणि भूमी दोघंजण एकत्र येऊन खरा गुन्हेगार रागिणी याला शोधून काढतील का आणि पोलिसांच्या स्वाधीन करतील का हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।